पालकाची भाजी तर खाऊ वाटत नाही, पण अशी टम्म फुगलेली गुबगुबीत अशी पालक पुरी, वा काय मस्त लागते ना. तुम्ही जर एकदा जर बनवून खाली ना अशी पालक पुरी, तर परत परत पालक भाजी तर खाणारच नाही, पालक पुरीच बनवून खाणार. खूपच छान लागते आणि पौष्टिक आणि हेल्दी पण. चला मग पटकन रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करा अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. साधी व सोपी रेसिपी आहे, झटकीपट तयार होते. घरात अशी पालक भाजी करून शिल्लक राहिलेले पानं पालकाचे हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत पालकचे पानं. आता याचं करायचं काय प्रश्न डोक्याला पडला, आणि भाजी तर पालकाची नकोच वाटते खायला. त्यासाठी मग आता मी बनवायला घेते पालक पुरी. चला मग पटकन रेसिपी सुरू करू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका. पालक उकडून घ्यायची आहे. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून त्यावर 1 ग्लास पाणी उकडण्यासाठी ठेवून दिलेला आहे. पाण्याला एक उकळी पण आलेली आहे. त्यामध्ये ही पालक टाकून देते आणि पालकाला चांगलं उकडून घ्यायचं या, कारण थोडा थोडा कडूपणा असलेला यामध्ये निघून जातो. अशी पालक उकडून घेतलेली आहे. आता गॅस घेते बंद करून आणि पालकाला घेते थंड करून. पालक थंड झालेले. आता याला मिक्सर यामध्ये 2 अशा मिरच्या टाकून देते, 2-4 लसणाच्या पाकळ्या, यामध्ये 1 इंच आलं, आणि याला मिक्सरला फिरवून घेते. आता याची प्युरी तयार करून घेते. इथे घेऊ कणिक मळून. त्यासाठी मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चाळून. त्यामध्ये टाकून देते अर्धी वाटी बेसन पीठ. नंतर त्यामध्ये टाकून देते थोडं चवीप्रमाणे मीठ, थोडीशी जिरे पण यामध्ये टाकून देते. नंतर टाकून देते थोडासा हातावर मॅश करून ओवा यामध्ये, आणि तयार करून घेतलेली प्युरी पण यामध्ये टाकून देते. यामध्ये तर अशी तयार करून घेतलेली प्युरी यामध्ये टाकून दिलेली आहे. नंतर याचं कणिक मळून घेते घट्टसर, आधीगण घट्टसर कणिक मळून घ्यायचं. इथं असं कणिक मळून तयार झालेलं आहे. आता याला 5 मिनिटं साईडला ठेवून देते. कणिकाला 5 मिनिटं झालेले आहेत. आता याला साईडला ठेवून घेते. आता पुरी लाटून घ्यायची. तर त्यासाठी छोटासा असा गोळा तोडून घ्यायचा आणि नंतर याला थोडंसं असं सुकं पीठ लावून घ्यायचं आणि लाटून घ्यायची पुरी. तुम्हाला केवढी साईज पाहिजे त्या साईजची, लहान मोठी. इथे पुरी लाटून घेतलेले. आता यावर थोडं तिळ भरभरून घेते आणि परत थोडंसं लाटून घेते. आता पुरी लाटून तयार आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे. आता तेलात ही पुरी सोडून देते आणि खुरपूस कुरकुरीत अशी तळून घ्यायची. तेलात टाकल्या टाकल्या असा वास तर काय सुगंध येतोय ना, असा दरवळतोय घरात, आणि पुरी पण टम्म फुगायला सुरुवात झालेली आहे. तयार आहे. आता मी काढून घेते या पुरीला. काढून तळून काढून घेतलेली. इथे तयार आहे आपली पालक पुरी खाण्यासाठी. कशी वाटली पालक पुरीची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.